हे बघा मित्रांनो, आज आपण एक पूर्ण जे लेक्चर आहे मॅथमॅटिक्स 1 डिप्लोमा मॅथमॅटिक्स 1 याच्यासाठी जे बेसिक थोडंफार आपल्याला पाहिजे 9-10चं ट्रिग्नॉमेट्री प्लस काही बेसिक फॉर्म्युले हे सर्व आपण या एका लेक्चरमध्ये कव्हर करणार आहेत. आणि याच्यानंतर जे जे बेसिक लागेल ते चॅप्टर शिकवताना चॅप्टरच्या साईडला मी सांगत जाणार आहे. ठीक आहे, तर सुरुवात करूया एकदम बेसिक रूल पासून. आणि हे सगळे रूल आपल्याला ट्रिग्नॉमेट्री मध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला यूज करायचे. त्याच्यामुळं पहिला व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि नंतरच तुम्ही सेकंड थर्ड फोर्थ जे काय व्हिडिओ असेल ते तुम्ही बघू शकता. तर एकदम बेसिक पासून आपण जेव्हा सुरुवात करतो तर मी तुम्हाला काही रूल सांगणार आहे. पहिला रूल आहे मित्रांनो, इथं लिहितो मी ऍडिशन. TION ऍडिशनचा हा एक रूल आहे. आणि ऍडिशनच्या रूल मध्ये बघा, नंबर एक आता बघा, A/B प्लस C/B इज इक्वल टू काय? तर हा B आणि B सेम आहे. तर सेम असेल तर कॉमन घ्यायचं, न्यूमरेटरचं प्लस A प्लस C, हा सेम आहे कॉमन, न्यूमरेटरचं प्लस. त्याच्यानंतर आता दुसरा रूल आहे A/B प्लस C/D इज इक्वल टू काय? तर आता बघा, A/B प्लस C/D हा B आणि D दोन्ही सेम नाहीये. मग सेम नसेल तर काय करायचं? तर पहिले अगोदर सेम असेल तर कॉमन, वरच्याचं प्लस, आणि जर सेम नसेल तर ह्या दोघांचा असा मल्टिप्लाय, A मल्टिप्लाइड बाय D AD असा, नंतर प्लसचं प्लस टाकायचं, ह्या दोघांचा मल्टिप्लाय B मल्टिप्लाइड बाय C BC, आणि नंतर ह्या दोघांचा मल्टिप्लाइड बाय BD. ठीक आहे, पुन्हा एकदा सेम असलं तर कॉमन, वरच्याचं प्लस, आणि जर सेम नसेल तर असा आणि असा आपल्याला मल्टिप्लाय करून याचं प्लस करायचं असतं. हा झाला ऍडिशनचा रूल. आता हे रूल कुठं लागणार आहे? ज्या वेळेस मी टीचिंग करेल पुढे त्यावेळेस तुम्हाला कळेल, पण हे आलं तर तुम्हाला पुढचं मॅथमॅटिक्स कळतं. सगळं बेसिक आहे. याच्यानंतर दुसरा रूल आपण घेणार आहे सबस्ट्रॅक्शन. आता हा जो सबस्ट्रॅक्शनचा रोल आहे, नंबर 1 A/B मायनस C/B सेम पहिल्यासारखा. बघा, A/B मायनस C/B सेम आहे. सेम असेल तर कॉमन, वरच्याचं मायनस A मायनस C. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा रूल आहे A/B, त्याच्यानंतर C/D. आता बघा, हा आणि हा सेम नाहीये, आणि मग सेम नसेल तर असं करायचं, A इंटू D AD मायनस B इंटू C BC, आणि खालच्याचं मल्टिप्लाय B इंटू D BD. वापस एकदा, सेम आहे तर कॉमन, सेम नसलं तर असा आणि असा. हे चालतं आपलं ऍडिशन आणि सबस्ट्रॅक्शनच्या मध्ये. त्याच्यानंतर आता आपल्याला सेकंड रूल झाल्याच्या नंतर थर्ड रूल आहे, आपल्याला स्टडी करायचा आहे मल्टिप्लिकेशन. बघा, मल्टिप्लिकेशन मध्ये पुन्हा एक नंबर A/B मल्टिप्लाइड बाय C/B, A/B मल्टिप्लाइड बाय C/B. त्याच्यानंतर सेकंड रूल A/B मल्टिप्लाइड बाय C/D. आता बघा मित्रांनो, याचा रूल वेगळा होता, याचा वेगळा. याच्यामध्ये मल्टिप्लाय मध्ये B सेम आहे आणि B आणि D सेम नाहीये. पण मल्टिप्लायचा रूल काय आहे? सेम असो किंवा नसो, सरळ न्यूमरेटर A मल्टिप्लाइड बाय C म्हणजे A मल्टिप्लाइड बाय C, आणि ह्या दोघांचा B मल्टिप्लाइड बाय B. त्याच्यानंतर A मल्टिप्लाइड बाय C चा AC होतो, आणि B इंटू B डबल आला का B चा स्क्वेअर होतो. लक्षात घ्या, मल्टिप्लाय मध्ये डबल आला तर स्क्वेअर होतो. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी हे बघा, मी इकडे सांगतो, A मल्टिप्लाइड बाय A डबल आला A चा स्क्वेअर, B मल्टिप्लाइड बाय B डबल आला B चा स्क्वेअर, X मल्टिप्लाइड बाय X डबल आला मल्टिप्लाय मध्ये X चा स्क्वेअर. म्हणजे सपोज 2 मल्टिप्लाइड बाय 2 आला तर आपल्याला लिहायचं असतं 2 चा स्क्वेअर. डबल आला की स्क्वेअर असतं. 3 मल्टिप्लाइड बाय 3 काय आलं? 3 चा स्क्वेअर आला. म्हणजेच मल्टिप्लाय मध्ये डबल आलं की आपल्याला स्क्वेअर घ्यायचं असतं, हे लक्षात ठेवा. म्हणून B इंटू B स्क्वेअर आलं. ठीक आहे, आता नेक्स्ट पॉइंट आपल्या याच्यामध्ये आहे की इथं पण A इंटू C
म्हणजे ए मल्टिप्लाइड बाय सी आणि खालच्याचा बी मल्टिप्लाइड बाय डी बी डी, तर ए इंटू सी ए सी झाला, बी इंटू डी बी डी झाला. मला हे सांगायचंय मल्टिप्लायला हा सेम होता आणि हा सेम नव्हता. सेम असो किंवा नसो, मल्टिप्लाय सरळ हे बघा अशा न्यूमरेटर 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 डिनॉमिनेटर डिनॉमिनेटरचा मल्टिप्लाय. साध्या भाषेमध्ये वरच्या वरच्याचा खालच्या खालच्याचा वरच्या वरच्याचा खालच्या खालच्याचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा असतो. हा मल्टिप्लिकेशनचा रूल आहे. त्याच्यानंतर पुढचा रूल आहे आपल्याला बघायचा आहे डिव्हिजन. डिव्हिजन SION डिव्हिजन करत असताना बघा, समजा नंबर ए अपॉन बी आणि डिवायडेड बाय सी अपॉन बी. डिव्हिजन म्हणजे आजकाल असं नाही, हे बघायचं अपॉन लिहिलं म्हणजे डिवाइड असतं. ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन बी. याचा रूल काय, तर सेम सेम आहे, तर सेम सेम असेल डिवाइड मध्ये तर सरळ तुम्ही कॅन्सल करू शकता. असं कट करायचं, हे राहिलं ए अपॉन सी, वरचा हा ए आणि हा सी राहिला. त्याच्यानंतर याच्यातला दुसरा रूल आहे ए अपॉन बी डिवायडेड बाय सी अपॉन डी इज इक्वल टू काय, तर हा ए अपॉन बी न्यूमरेटर ऍजिटीज लिहायचं. बघा आता सेम असला तर कट झाला, सेम नाही म्हणून हे ऍजिटीज लिहायचं. हे डिवाइड आहे का डिवाइड, डिवाइडच्या उलट लिहायचं मल्टिप्लाय, डिवाइडच्या उलट लिहायचं मल्टिप्लाय आणि अपॉन मध्ये जे असतं त्याला काय करायचं उलट करायचं. उलट सी अपॉन डी च उलट मल्टी मल्टी आणि खालच्याला पलटी असं लक्षात ठेवायचं. सी अपॉन डी चा डी अपॉन सी, डी अपॉन सी. ओके. आणि मग पुन्हा एकदा या दोघांमध्ये मल्टिप्लाय मल्टिप्लाय वरच्या वरच्याचा खालच्या खालच्याचा असा असा असतो आणि मग याचा मल्टिप्लाय ए इंटू डी ए डी आणि याचा मल्टिप्लाय बी इंटू सी बी सी. हे झालं याचे आन्सर. बघा त्याच्यानंतर पुढचा रूल देणार आहे मी तुम्हाला इक्वल EQUAL. इक्वलचा रूल आपल्याला एक माहिती पाहिजे कॅल्क्युलेशन साठी. नंबर 1 समजा ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन बी. तर इक्वल मध्ये काय होतं बघा, दोन्ही बाजूला सेम आहे आणि इक्वल आहे. हे बघा हा रूल थोडा डिफरंट आहे, ना प्लसचा आहे ना मायनसचा, मल्टिप्लायचा नाही डिवाइडचा नाही, इक्वल. आणि हे बेसिक माहित नसेल त्याला गरजेचं असतं. ज्यांना बेसिक सगळं नॉलेज आहे मॅथमॅटिक्स त्यांना हे रूल असो किंवा हे याची गरज पडत नाही, त्यांना माहिती असतं कॅल्क्युलेशन करायचं. पण ज्यांना माहिती नाही त्यांनी हे बेसिक पासून शिकायचं. आणि म्हणून इक्वल मध्ये दोन्ही इक्वलचा रूल आहे, सेम सेम आहे तर कॅन्सल होतं. हे राहतं ए इक्वल टू सी. हे झालं पहिलं नंबर. आणि दुसरा नंबर ए अपॉन बी इज इक्वल टू सी अपॉन डी. इक्वल मध्ये हा आणि हा सेम नाहीये, हा आणि हा सेम नाहीये. सेम नसलं तेव्हा हे दोघांचं करायचं ए मल्टिप्लाइड बाय डी ए डी इक्वल टू टाकायचं ह्या दोघांचं बी मल्टिप्लाइड बाय सी बी सी ए डी मल्टिप्लाइड बाय बी सी. हे बघा पुन्हा एकदा, बऱ्याच जणाला काय वाटतं असा असा असा, पण हे होतं प्लस आणि मायनस मध्ये, मल्टिप्लाय मध्ये नाही. मल्टिप्लाय मध्ये काय होतं आपलं सॉरी इक्वल मध्ये काय होतं हे दोघं घ्यायचं इक्वल टू टाकायचं हे दोघं घ्यायचं. ओके. हे जे रूल आहे हे टोटल आपल्या समोर हे दोन आणि हे दोन हे दोन हे दोन हे दोन असे टोटल 10 रूल मी तुम्हाला समजावले, 10 फॉर्म्युले समजावले. एका मिनिटात आपण परत रिव्हिजन घेऊ आणि पुढे जाऊया. हे बघा ऍडिशन, ऍडिशन मध्ये काय असतं सेम असेल हे बघा सेम सेम हे कॉमन घ्यायचं, वरच्याचं प्लस, सेम नसेल तर असा 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 हे करून घ्यायचं. त्याच्यानंतर सबस्ट्रॅक्शन मध्ये पण सेम सेम हे कॉमन, वरच्याचं मायनस, सेम नसलं तर असा 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 करायचा. त्याच्यानंतर बघा मल्टिप्लिकेशन असा 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 सरळ वरच्या वरच्याचा खालच्या खालच्याचा, वरच्या वरच्याचा म्हणजे न्यूमरेटर न्यूमरेटर डिनॉमिनेटर डिनॉमिनेटर. त्याच्यानंतर डिव्हिजन, डिव्हिजन मध्ये काय असतं सेम सेम हे कट झाला, हे राहिला ए आणि हा राहिला सी, ए बाय सी. आणि सेम नसेल तर न्यूमरेटर ऍजिटीज लिहायचा, नंतर डिवाइडच्या उलट करायचं मल्टी आणि खालच्याचा घ्यायचा रेसिप्रोकल म्हणजे उलट म्हणजे पलटी, सी अपॉन डी च डी अपॉन सी आणि पुन्हा मल्टिप्लाय ए डी अपॉन बी सी. इक्वलचा रूल आहे सेम सेम कट ए इक्वल टू सी आणि सेम नसेल तर असा इक्वल टू असा. आणि मग ताबडतोब अर्ध्या मिनिटामध्ये बघा प्लस मध्ये आणि मायनस मध्ये सेम ए कॉमन नसलं तर असा 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 मल्टिप्लाय असा 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 असा
डिवाइड मध्ये सेम सेम आहे कट, सेम नसलं तर उलट असा, आणि इक्वल मध्ये सेम आहे कट, ए इक्वल टू सी, आणि नंतर असा आणि असा. हे सगळे रूल असं ताबडतोब ब्रेन मध्ये घ्यायचे आहेत. ह्याच्यानंतर काही अजून बेसिक आपल्याला कॅल्क्युलेशन साठी एक बेसिक 6वी 7वीचे काही फॉर्म्युले त्याची आपल्याला गरज पडू शकते, ते मी तुम्हाला आता इथं सांगणार आहे. पुढचं बघा, आता काही अजून बेसिक फॉर्म्युले आपल्याकडे आहेत, याची आपल्याला गरज पडू शकते. हे बघा, एक्सपान्शन फॉर्म्युले, ए प्लस बी चा स्क्वेअर, ए प्लस बी चा स्क्वेअर. तर ए प्लस बी चा स्क्वेअर कसा करायचा? हा जो स्क्वेअर आहे ए ला द्यायचा, शेवटी हा स्क्वेअर बी ला द्यायचा, आणि मध्यभागी मिडलला 2 आणि हे दोघं पण द्यायचं. बघा, नंबर 1 चा फॉर्म्युला, ए प्लस बी चा स्क्वेअर, तर पहिला द्यायचा ए ला स्क्वेअर. हे बघा, हा झाला ए ला स्क्वेअर. नंतर मिडलला लिहायचं प्लस, इथं लिहायचा हा वरचा 2, नंतर हा ए पण घ्यायचा, हा बी पण घ्यायचा. बघा, ए ला द्यायचा स्क्वेअर, ए ला द्यायचा स्क्वेअर, मध्यभागी लिहायचा 2 ए आणि बी, 2ab, आणि लास्टला हा बी आहे, बी ला द्यायचा स्क्वेअर, बी स्क्वेअर. म्हणजेच ए प्लस बी चा स्क्वेअर, ए स्क्वेअर 2ab प्लस बी स्क्वेअर. त्याच्यानंतर पुढचा, त्याच्यातला सेकंड फॉर्म्युला, ए मायनस बी चा स्क्वेअर, ए मायनस बी चा स्क्वेअर, सेम फॉर्म्युला, मिडलला फक्त मायनस. पहिला ए ला द्यायचा स्क्वेअर, ए स्क्वेअर, नंतर मध्यभागी मायनस, हा 2 घ्यायचा, ए आणि बी, ए बी दोघं घ्यायचे, ए बी, नंतर प्लस, लास्ट बी ला द्यायचा स्क्वेअर, बी चा स्क्वेअर. फॉर्म्युला सेम, मिडलला मायनस आहे, मिडलला मायनस आहे, इझी. पहिल्याला स्क्वेअर, दुसऱ्याला शेवटी स्क्वेअर, पहिल्याला स्क्वेअर, दुसऱ्याला स्क्वेअर, मिडलला 2, आणि हे दोघं पण असं, पहिल्याचा स्क्वेअर, दुसऱ्याचा स्क्वेअर, आणि मिडलला 2, पहिला आणि दुसरा दोघं पण घ्यायचे. प्लस असलं तर मिडलला प्लस, मायनस असलं तर मायनस. हा झाला फॉर्म्युला. त्याच्यानंतर तिसरा फॉर्म्युला, आता बघा, ए प्लस बी चा क्यूब, हा फॉर्म्युला थोडा हार्ड आहे. दोन्ही फॉर्म्युले 1 मिनिट, अजून एक आहे, चौथा फॉर्म्युला आहे ए मायनस बी चा क्यूब, ए मायनस बी चा क्यूब. आता बघा मित्रांनो, याचा फॉर्म्युला आहे ए चा क्यूब प्लस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर प्लस बी चा क्यूब, असा हा फॉर्म्युला आहे. पण हा फॉर्म्युला आपल्याला लवकर आठवत नाही, याची मी तुम्हाला ट्रिक सांगतो. हा असेल किंवा हा फॉर्म्युला असेल. सपोज याचा आहे ए चा क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab चा स्क्वेअर मायनस बी चा क्यूब. हे दोन्ही फॉर्म्युले आहेत. हे वरचे तर सोपे आहेत, पण याची जेव्हा आपल्याला एखाद्या वेळेस गरज पडते तेव्हा हे नेमके आठवत नाही, तेव्हा याची मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. बघा, आता ट्रिक्स काय आहे, ए प्लस बी चा थर्ड पॉवर म्हणजे क्यूब, आणि ए मायनस बी चा क्यूब. काय करायचं बघा, पहिल्यांदा लिहायचं, हा जो ए आहे, पहिले द्यायचं ए ला क्यूब, शेवटी द्यायचा बी ला क्यूब, ए ला क्यूब, बी ला क्यूब, ए ला क्यूब, बी ला क्यूब. मिडल मध्ये लिहायचं, ऐका, मिडल मध्ये लिहायचं 3, आणि ए आणि बी दोघं पण. परत मिडल मध्ये लिहायचं 3a आणि बी दोघं पण. परत समजून घ्या, काय सांगितलं, पहिलं ए चा क्यूब आहे ना, तर ए ला क्यूब, नंतर बी ला क्यूब, ए ला क्यूब, बी ला क्यूब, मिडलला लिहायचं 3ab, 3ab दोनदा लिहायचं. बघा, ए चा क्यूब, बी चा क्यूब, ए चा क्यूब, बी चा क्यूब, 3ab, 3ab दोनदा लिहिलं, 3ab. आता बघा, इतकं झालं की काय करायचं, पहिल्यामध्ये हे सोडून द्या, पहिल्यामध्ये हा जो ए आहे, ए पहिल्यामध्ये ए ला स्क्वेअर द्यायचा, दुसऱ्यामध्ये बी ला स्क्वेअर द्यायचा. असं सेम इकडं याला द्यायचा ए चा क्यूब, याला द्यायचा बी चा क्यूब, ए चा क्यूब, बी चा क्यूब, ए चा क्यूब, बी चा क्यूब, मिडलला घ्यायचं 3ab, 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 3ab. सेम पहिल्यामध्ये द्यायचं ए ला स्क्वेअर, दुसऱ्यामध्ये द्यायचं बी ला स्क्वेअर. आता बघा, याच्यामध्ये प्लस साईन आहे, आणि जर प्लस असेल तर काय करायचं, ऑटोमॅटिक सगळ्यांना प्लस टाकायचं, सर्वांना. पहिल्या फॉर्म्युल्याला इथं प्लस आहे, याला पण प्लस, याला पण प्लस, आणि याला पण प्लस. हा झाला पहिला फॉर्म्युला. सर्व प्लस आहे तर सर्वांना प्लस. आणि जर मायनस आहे तर मायनसला मात्र अल्टरनेट, पहिल्या नंबरला प्लस, दुसऱ्या नंबरला मायनस,
तिसऱ्या नंबरला प्लस, चौथ्या नंबरला मायनस, असं अल्टरनेट एकानंतर एक घ्यायचं, प्लस मायनस. आणि मग आता बघा हा जो फॉर्म्युला आहे, पहिला इथं द्यायचा प्लस, दुसऱ्याला द्यायचा मायनस, तिसऱ्याला द्यायचा प्लस, चौथ्याला द्यायचा मायनस. आणि इथं प्लस असतच, द्यायची गरज नाही. हे झालं याचं साइन, हे झाले याचे फॉर्म्युले. ओके, हे अलग फॉर्म्युले होते, पण याच्यामध्ये अजून एक 2-3 फॉर्म्युले ते पण आपल्याला आले पाहिजे. ते पण मी इथं एक शॉर्टकट सांगतो बघा. हे ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, पण कधी कधी असं सेपरेट स्क्वेअर येतं, ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. हा स्क्वेअर वेगळा, याच्यामध्ये प्लसचा नाहीये, फक्त मायनसचा स्क्वेअर आहे. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर येतं, दोघांचं सेपरेट. इथं बघा, दोघांचा मिळून स्क्वेअर, दोघांचा मिळून स्क्वेअर, दोघांचा मिळून क्यूब, दोघांचा मिळून क्यूब. इथं तसं नाही, इथं सेपरेट आहे. ए ला स्क्वेअर आहे, बी ला स्क्वेअर आहे, सेपरेट, अलग अलग स्क्वेअर आहे. तेव्हा याचं घ्यायचं असतं एका ब्रॅकेटमध्ये ए प्लस बी, आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायचं असतं ए मायनस बी. खरं तर याला वरच्याला एक्सपान्शन फॉर्म्युले म्हणायचं असतं, खालच्याला फॅक्टरायझेशन. पण आपल्याला नावाशी मतलब नाही, जेव्हा गरज पडेल तेव्हा आपल्याला यूज करता आले पाहिजे. तर एकदा प्लस एकदा मायनस. ह्याच्यामध्ये दुसरा आहे ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब, सेपरेट क्यूब. आणि ह्याच्यातला तिसरा फॉर्म्युला आहे ए चा क्यूब मायनस बी चा क्यूब. हे बघा, डिप्लोमामध्ये याची जास्त आपल्याला गरज नाही पडत, एखाद्या वेळेस गरज पडली तर माहिती पाहिजे म्हणून हे दिलं. हा, याची गरज पडणार आहे आपल्याला. आता बघा, ए क्यूब प्लस बी क्यूब, याच्यात काय डिफरन्स आहे? ब्रॅकेट ब्रॅकेट ब्रॅकेट, ब्रॅकेटला स्क्वेअर, ब्रॅकेटला क्यूब. इथं ब्रॅकेटला नाही, सेपरेट स्क्वेअर सेपरेट क्यूब. स्क्वेअरचा एकच आहे, प्लसचा सॉरी मायनसचा, मात्र याच्यामध्ये क्यूब आहे, हा प्लसचा आहे, हा मायनसचा आहे. आणि जेव्हा फॉर्म्युला येतो ना, तेव्हा पहिल्या ब्रॅकेटमध्ये एकदा ए प्लस बी लिहून घ्यायचं, प्लस असेल तर ए प्लस बी, आणि मायनस असेल तर ह्या ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी लिहून घ्यायचं. ओके, प्लसचं प्लस, मायनसचं मायनस. सेकंड ब्रॅकेटमध्ये लिहायचं ए स्क्वेअर शेवटी लिहायचा बी स्क्वेअर, इथं लिहायचा ए स्क्वेअर शेवटी लिहायचा बी स्क्वेअर. बघा, ए प्लस बी, इथं प्लस येतं, ए प्लस बी, ए मायनस बी, इथं ए मायनस बी. नंतर इकडे लिहायचं ए स्क्वेअर बी स्क्वेअर, ए स्क्वेअर बी स्क्वेअर. मिडलला लिहायचं ए बी, मिडलला लिहायचं ए बी. आता बघा, प्लसचा जो फॉर्म्युला आहे अपोजिट आहे, इथं प्लस आहे तर इथं मिडलला मायनस द्यायचं, आणि इथं मायनस आहे तर मिडलला प्लस द्यायचं. बाकीचं याला प्लस आहे. ओके, हे झाले फॉर्म्युले. म्हणजे एकदा प्लस आलं तर मध्ये मायनस, आणि मायनस आलं तर मध्ये प्लस, हे लक्षात ठेवा. हे झाले आपले जवळजवळ 4 आणि 3 7 फॉर्म्युले. पहिले 10 आणि हे 7 17. मी तुम्हाला आता 17 फॉर्म्युले आतापर्यंत शिकवलेले आहे. हे बेसिक आहे एकदम. तुमची M1 ची सुरुवात इथून करायची. ते रूल पाठ करा, लक्षात ठेवा. इक्वलचे, प्लसचे, मायनसचे, त्याच्यानंतर हे ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस बी. म्हणजे याने काय होतं, हळूहळू आपल्याला सवय लागते स्टडीची, किंवा बेस पक्का होत जातो. जसं बेस पक्का होता तसं पुढचं समजतं. तर याच्यानंतर मी देणार आहे ट्रिग्नोमेट्रीचं 9th आणि 10th बेसिक फॉर्म्युले प्लस टेबल, हे देणार आहे मी तुम्हाला पुढच्या लेक्चरमध्ये. ठीक आहे, पण पुढच्या लेक्चरमध्ये जाण्याच्या पहिले मी तुम्हाला काही अजून एक बेसिक माहिती देणार आहे, बेसिक काही फॉर्म्युले देणार आहे, ते पण आपण याच्यामध्ये ऍड करून घेऊया. बघा, आता पॉइंट काय आहे की पायची व्हॅल्यू काय, पायची व्हॅल्यू काय. 10 पर्यंत आपल्याला माहिती होतं. पायची व्हॅल्यू होती 3.14, किंवा और पायची व्हॅल्यू 22/7. ओके, हे 10 पर्यंत पायची व्हॅल्यू होती. बट जेव्हा तुम्ही इकडे येणार आहे डिप्लोमाला, तेव्हा तुम्हाला पायची अजून एक व्हॅल्यू भेटलेली असते, आणि ती जी व्हॅल्यू आहे, खरं तर त्याच्या मागे मोठा कन्सेप्ट आहे, पण तुम्हाला त्याची गरज नाहीये. ओके, फक्त पायची अजून एक व्हॅल्यू आहे, ती लक्षात ठेवा. ती आहे पाय इज इक्वल टू 180 डिग्री. काय असते? 180 डिग्री. म्हणजे स्कूलमध्ये असताना 9, 10 बाकी हा एक पाय होता, आता आपल्याला हा नाही तर एक नवीन पाय आहे. पायची व्हॅल्यू आहे 180 डिग्री. आणि हे बघा, थोडं डीप मध्ये गेलं तर पाय वरती असं बारीकशी असतं, याला रेडियन बोलायचं असतं. पाय रेडियन इज इक्वल टू 180 डिग्री. पण तुम्ही डायरेक्ट पाय इक्वल टू 180 डिग्री असंही बोललं तरी चालतं. तर बघूयात आपण आता, जर पायची व्हॅल्यू 180 डिग्री तर काही व्हॅल्यू मी तुम्हाला
इथं देणार आहे, याचा थोडासा स्टडी करून ठेवा. हे बघा, नंबर 1 इथून आपण स्टार्ट करूया. जर पायची व्हॅल्यू 180, इथून आपला मेन कन्सेप्ट आहे. नवीन नवीन एक आहे, पायची व्हॅल्यू 180 नवीन तुम्हाला लक्षात ठेवायचे. तर बघूयात आपण आता. पाय ची व्हॅल्यू 180 आहे, तर पाय बाय 2 काय आहे? पाय बाय 2 काय डिप्लोमात लागतं. आता बघा, 2 ला 2, पायची व्हॅल्यू सपोज मी 180 लिहिली तर काय होईल? 2 पायची व्हॅल्यू 180 टाकली तर 2 1 जा 2 9 जा 2 0 जा. मराठीमध्ये बे एक बे बे न मात्र बे शून्य शून्य 90 आलं. काय आलं? 90 डिग्री आलं. म्हणजे पाय बाय 2 काय असतं? 90 डिग्री. त्याच्यानंतर दुसरा नंबर आहे पाय बाय 2 नंतर पाय बाय 3. हे बघा मित्रांनो, 3 ला 3 आणि पायची व्हॅल्यू काय ते ही नवीन टाकली, पायची व्हॅल्यू 180 आणि मग 3 1 जा 3 3 6 जा 3 0 जा, ही झाली 60 डिग्री. ओके. त्याच्यानंतर थर्ड नंबर आहे पाय बाय 4. हे बघा, 4 ला 4 आहे, पायची व्हॅल्यू ही टाकायची 180 आणि 4 बाय 180 काय येईल? ज्याला काटाकाटी येत नसेल त्यांनी असं रफ मध्ये करून बघा. 180 डिवायडेड बाय 4 काय येतं सांगा? 4 4 जा 16, मराठी 4 चौक 16, 4 4 जा 16, 18 मायनस 16 उरले 2, हा घ्यायचा 0, 4 5 जा 20, 4 5 जा 20, 4 पंचे 20. ओके. मग 20 मायनस 20 0, 4 ने 180 ला डिवाइड केलं 45 डिग्री भेटलं. म्हणजे याची काटाकाटी करून 45 डिग्री आलं. त्याच्यानंतर फोर्थ नंबर पाय बाय 4 नंतर पाय बाय 6 ची आपल्याला एक गरज आहे. पाय बाय 6. तर हे बघा मित्रांनो, 6 ला 6 लिहायचं. पायची व्हॅल्यू सांगा. पायची व्हॅल्यू आहे 180 आणि मग 6 1 जा 6 3 जा 6 0 जा. मराठीमध्ये साइन 3 18 6 0 0 30 डिग्री येतं. पाय बाय 6. ओके. त्याच्यानंतर पाचवा नंबर हे बघा, मोस्टली आपल्याला ह्या 4 व्हॅल्यूची गरज आहे. मोस्टली आपल्याला ह्या 4 व्हॅल्यूची गरज आहे डिप्लोमामध्ये. पण समजा तुम्हाला M2 मध्ये पण अजून काही व्हॅल्यू लागणार आहे तर ते मी तुम्हाला अजून इथं काही कॅल्क्युलेशन करून देतो. हे बघा, मग लागणार आहे आपल्याला 3 पाय बाय 2. 3 पाय बाय 2 किती येऊ शकतं बघत राहा. हे बघा, डिप्लोमा 1 पर्यंत एवढ्या जास्त व्हॅल्यूची गरज आहे. बाकीचं जे मी तुम्हाला ऍडिशनल M2 साठी पण सांगतो. हा झाला 3. पायची व्हॅल्यू समजा 180 लिहिली आणि आपण मध्ये 2 टाकलं तर काय येईल? 2 1 जा 2 2 9 जा 2 0 जा, बे न मात्र बे शून्य शून्य 90 इंटू 3, हे झालं 270 डिग्री. 3 पाय बाय 2. 6 नंबर आहेत, उलट टाकलं 2 पाय बाय 3, याची व्हॅल्यू किती येईल? तर 2 पाय बाय 3 काय आहे? 2 पाय बाय 3. 2 ला 2 लिहायचं, पायची व्हॅल्यू लिहायची 180 डिवायडेड बाय 3. टेबल मध्ये आहे 3 1 जा 3 3 6 जा 3 0 जा, 3 6 18 3 0 0, 60 इंटू 2 120 डिग्री. किती डिग्री आहे? 120 डिग्री. त्याच्यानंतर 7 नंबर. 7 नंबर समजा पाय ची व्हॅल्यू हे बघा 3 पाय बाय 2 झालं. हे झालं. अजून आपण मला वाटतं एक याची घेऊन टाकू. 3 पाय बाय 4 याची व्हॅल्यू किती? 3 पाय बाय 4. तर मी पायची व्हॅल्यू रद्द करून टाकतो. 3 पाय बाय 4. 3 ला 3, पायची व्हॅल्यू 180 तुम्हाला माहिती झालं डिवायडेड बाय 4. ओके. 4 ने डिवाइड केलं तर काय असतं बघा, 4 1 जा 4 4 4 जा 16, रिमेनिंग 2 4 5 जा, म्हणजे याची काटाकाटी केली 45 येते. ऑलरेडी करून दाखवली होती इथं. आणि मग 45 इंटू 3 या दोघांचा मल्टिप्लाय आलं 135. आणि पुन्हा एकदा हे जर हार्ड चाललं असेल तर वरचे 4 एवढे लक्षात ठेवा. ओके. हे तुम्हाला बाकीच्या M2 मध्ये 8 नंबर आहे 5 पाय बाय 6 आहे. 5 पाय बाय 6 ची व्हॅल्यू किती येते? तर 5 ला 5, पायची व्हॅल्यू 180 डिवायडेड बाय 6 डिवायडेड बाय 6. 6 चा टेबल 6 1 जा 6 6 3 जा 0 जा, 30 इंटू 5 30 इंटू 5 150 डिग्री आलं. त्याच्यानंतर 9 नंबर, पायची व्हॅल्यू तर मी तुम्हाला सांगितलेली आहे 180 डिग्री. आणि 10 नंबर 2 पाय आलं. कधी कधी लागतं बघा 2 पाय. तर 2 ला 2, पायची व्हॅल्यू 180 इंटू 2 360 डिग्री. आता बघा मित्रांनो, हे जे मिडलची जी लाईन आहे ही याची आपल्याला काही गरज नाहीये. हे जे मिडलची लाईन आहे याची आपल्याला काही गरज नाही. हे मी तुम्हाला समजण्यासाठी दिलंय. ओरिजिनली आपल्याला कशाची गरज आहे?
π/2 म्हटलं की 90 डिग्री, π/3 म्हटलं का 60 डिग्री, π/4 म्हटलं का 45 डिग्री, π/6 आलं तर 30 डिग्री, 3π/2 आलं 270 डिग्री, 2π/3 आलं 120 डिग्री, 3π/4 135 डिग्री, 5π/6 150 डिग्री, पायची व्हॅल्यू 180, पायची व्हॅल्यू 180 डिग्री, 180 डिग्री आणि 2 पायची व्हॅल्यू 360 डिग्री. एवढ्या व्हॅल्यूची आपल्याला गरज पडते. आणि हे सगळं समजावण्यासाठी होतं मी थोडासा टेबल इथं बनवतो. इकडे लिहितो रेडियन आणि नंतर इथं लिहिणार आहे मी डिग्री. रेडियन आणि डिग्री बघूयात. 1 बाय 1 व्हॅल्यू ऍड करत जातो. हे बघा पहिल्यापासनं π/2 π/2 ची जर गरज पडली तर π/2 म्हणजे 90 डिग्री असं आपल्याला पाहिजे. आता हे जे असतं का हे पायची व्हॅल्यू रेडियन मध्ये असते. ठीक आहे. आता मी तुम्हाला हे रेडियन डिग्री इतकं डिटेल सांगितलं नाही कारण ते आपला पार्ट नाही येत, आपल्या सिलेबसचा नाही येत, उगाच स्ट्रेस वाढवू नये. फक्त आपल्याला इतकं ब्रेन मध्ये घ्यायचं आहे की पायची व्हॅल्यू 180 असते मग π/2 90 डिग्री बस. त्याच्यानंतर हे काय आहे π/3 तर π/3 ची व्हॅल्यू झाली 60 डिग्री असं लक्षात ठेवा. त्याच्यानंतर π/4 ची व्हॅल्यू किती झाली 45 डिग्री. π/4 नंतर π/6 ची व्हॅल्यू किती झाली 30 डिग्री. आणि आपल्या M1 मध्ये इतकं पहिल्या 4 व्हॅल्यू आल्या तरी बस झालं. त्याच्यासाठी पुढच्यासाठी हे बघा हे पहिलं हे टाकतो 2π/3 2π/3 ची व्हॅल्यू काय झाली 120 डिग्री. हे 270 ला लास्टला घेतो 120 डिग्री. नंतर हे 3π/4 हे टाकतो 3π/4 ला 135 हा झाला. नंतर हा 5π/6 बोले तो 5π/6 म्हणजेच काय झाला 150 डिग्री. आणि शेवटचा पाय हे बघा शेवटचा. आता ज्याला पायला आपण शेवटचे घेऊ 1 मिनिट. हे एक आपण सोडून दिलं होतं 270 याला इथं टाकून देऊ. किती आहे 3π/2 म्हणजे 270 डिग्री आणि लास्ट पायची व्हॅल्यू 180 डिग्री आणि नंतर 2 पायची व्हॅल्यू 180 डिग्री. मीन्स हे बघा हे समजावण्यासाठी होतं. हे आपल्याला माहिती पाहिजे आणि काहीच माहिती नसलं तर एकच माहिती असलं पायची व्हॅल्यू 180 त्याच्यावरून आपण कुठल्या पण व्हॅल्यू काढू शकतो. हे झालं आपला पहिलं लेक्चर बेसिक वर. याचा स्टडी करा आणि मग हे सगळं बेस हळूहळू स्टेप बाय स्टेप पुढे जायचे. हे पहिलं लेक्चर झालं की दुसऱ्या लेक्चर मध्ये तुम्हाला 9-10चं बेसिक जे ट्रिग्नोमेट्रीचं नॉलेज आहे ते शिकवणार आहेत. तर ठीक आहे आपण थांबूया आता.